वेलकम बॅक मित्रांनो. गेल्या आठवड्यात मी तुम्हाला मामाच्या गावाला जाऊया या सिनेमाच्या सेटवर अवधूत गुप्ते यांना भेटायला घेऊन गेले होते. सिनेमाचं हे गाणं आणि अवधूतची पहिली कोरिओग्राफी सध्या चर्चेचा विषय आहे. पण सिनेमाचा मूळ विषय आणि सिनेमातले बच्चे मंडळींची धमाल ही कशा प्रकारे आहे याचं प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होते. आणि तुमच्या सुद्धा मनातले हे प्रश्न थोडे कमी करण्यासाठी आपली फिल्मी गप्पाची टीम सिनेमाच्या कलाकारांना भेटली आणि त्या सगळ्यांशी खास गप्पा सुद्धा केल्या. चला तर आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात मामाच्या गावाला जाण्याच्या या प्रवासात काय काय गमती आपल्यासाठी दडल्या आहेत ते. 2 दिवसांमध्ये घडणारी ही सगळी फिल्म आहे आणि मला एक ह्याचं कौतुक किंवा छान असं वाटतं. 5 वेगवेगळी माणसं म्हणजे त्यातले 3 जण असतात जे छोटी 3 मुलं असतात जी भावंड असतात आणि बाकीचे 2 रॅन्डम मी तेजस्विनी डुकले आणि हा नंदू असे जेव्हा एका जंगलामध्ये काही कारणासाठी हरवतात तेव्हा नक्की काय त्यांना त्या जंगलामध्ये मिळतं. नवीन नाती मिळतात, नवीन शिकायला मिळतं. ह्या मुलांनी जे कम्प्लीट हाय फाय इंग्लिश शाळेमध्ये जाणारी मुलं असतात त्यांना नक्की काय काय शिकायला मिळतं अशी ती सगळी स्टोरी फिरते. मी तुम्हाला टार्झन म्हटलं तर चालेल का? मी इंटेलिजंट आहे आणि दादा इंट्रोवर्ट आणि थॉटफुल आहे आणि मी मारकुटी आहे. ओ मिस्टर, इथून बाहेर जायचा रस्ता तुम्हाला माहिती आहे का? शुभंकर, आर्या आणि साहिल ही जी 3 लहान मुलं चित्रपटामध्ये आहेत त्यांनी त्यांच्या वयाच्या जवळजवळ दुपटीनं मच्युरिटी दाखवून अभिनयामधली सुद्धा आणि वागण्यामधली सुद्धा आपले आपले भूमिका आपले आपले रोल्स फार सुंदर केले आहेत. म्हणजे आम्हालाही कधी कधी असा प्रश्न पडायचा की आपण करतोय त्यापेक्षा हे किती नॅचरल आणि खऱ्या पद्धतीने किंवा दिग्दर्शकांना सांगितलं अमुक हवं आहे की त्यांच्याकडून ते कसं बाहेर येतं, मुळात त्याचं प्रोसेसिंग कसं होतं याचंच फार कौतुक वाटायचं. दादा, प्लीज हेल्प अस प्लीज. म्हणजे मला असं वाटतं की चित्रपटामध्ये सगळ्यांची कामं जी अत्यंत नॅचरल झाली आहेत ना, रादर आमच्या दोघांचं सुद्धा, तर ते ह्याचं क्रेडिट या पोरांना जातं कारण ह्या पोरांनी कुठेही ॲड ऑन कुठलंही काम केलं नाही. आणि ह्या तिघांमुळे एकही सीनचा आम्हाला रिटेक घ्यावा लागला. रादर मला आठवतच नाही आहे सिनेमामध्ये आम्ही रिटेक किती वेळा केलेले आहेत. म्हणजे कोणाच्याही चुकीमुळे आधीची वर्कशॉप्स असतील किंवा सिनेमाच्या सेटवर जाण्याच्या आधीच आम्हाला स्क्रिप्ट अख्खी पाठ होती. तर त्या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम खूप छान रीतीने पडद्यावरती उतरला असं मला वाटतं. जसं ताई म्हणाली की आमच्यामुळे त्यांना नॅचरल अभिनय करता आला, पण खरं सांगायचं तर आमच्या नॅचरल अभिनयात त्यांचाही खूप मोठा वाटा होता. वाऱ्याशी खेळू दे रे, झाडांशी बोलू दे, डुपमॅन थोडा वेळ हे घड्याळ थांबवना. ए डुपमॅन, सुपर डुपमॅन, ही कुठली दुनिया सांगना सांगना. ए डुपमॅन, सुपर डुपमॅन, कोण इथला राजा सांगना सांगना. वेल, हे तर झालं सिनेमाबद्दल. पण अभिजित आणि मृण्मयी यांनी लहानपणी आपल्या मामाच्या गावाला जाताना अशीच धमाल केली होती का, हे तुम्हाला जाणून घ्यायचंय ना? चला तर आपण त्यांनाच विचारूयात की त्यांनी काय काय धमाल केली होती ते. मला लहानपणी मामाच्या गावाला जातानाची हुरहुर आठवते. बसचं बुकिंग करायचं, कदाचित ट्रेनने जाण्या इतका माझा मामा लांब राहायचा नाही, पण बसने तर डेफिनेटली जायचो आणि त्याच्याकडे जाताना कायम एक मज्जा वाटत असायची की यावेळेला आपल्याला काय मजा करता येईल. आणि खरंच माझी मामी खरंच सुगरण होती, जसं गाण्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तसं. तीच मजा, तीच हुरहुर आम्हाला या शूटिंगच्या दरम्यान पण आली. कारण शूटिंगला एकतर शुभंकर, आर्या आणि साहिलसारखी 3 लहान मुलं, त्याच्यात आमच्यासारखी 2 लहान मुलं, म्हणजे अजून किती धमाल येईल. बरं, त्याच्यात कोणीतरी मोठं असावं तर समीर जोशी आमचे दिग्दर्शकही कधी कधी लहान मुलासारखेच वागायचे. श्रीरंग पारिपत्यधर आमचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरही तसेच वागायचे, सगळ्यात लहान मुलगा सगळ्यात लहान मुलासारखा वागायचा. त्यामुळे सगळी एवढी लहान मुलं जेव्हा जंगलात कुठेतरी अडकतात तेव्हा काय धमाल येत असेल याचा तुम्हाला अंदाजच येईल आणि ते पडद्यावर बघायलाही मिळेल. त्यामुळे खरंच या शूटिंगच्या दरम्यान आम्ही सगळ्यांनीच खूप मजा केली. रोजचं शूट म्हणजे हे काम नसून आज चला आज काय धमाल करायची आहे अशाच
हिशोबाने आम्ही सकाळी निघायचो नाही का? हो म्हणजे माझा मामा मला कळायला लागल्यापासून पुण्यात वगैरे किंवा आमच्या घरीच बरेच असाच असायचा, त्यामुळे मला मामाच्या गावाला वेगळं नाही जावं लागलं. पण या सिनेमाच्या निमित्ताने मात्र बऱ्याच ठिकाणी जाता आलं. साताऱ्यामध्ये आम्ही शूट केलं आणि ह्या पोरांनी सतत आम्हाला मामा बनवून एक हो, बोल. आता तरी म्हणजे हे कधी आपल्याशी नीट वागले? याचं कारण म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की प्रमोशन दरम्यान यांना बेमौत छळायचं, कारण ह्या मुलांनी ते 25-30 दिवस जो काही मात माजवला होता आणि छळवादी कार्टी म्हणजे यांना सांभाळता आमच्या ज्या एडी होत्या त्या म्हणजे त्यांना लिटरली बांधून ठेवायच्या. आणि सतत काहीतरी ती आर्या नावाची जी मुलगी होती तिने सगळं करून दाखवलं. तिने पढून दाखवलं. शूटिंगच्या दरम्यान तिने ती डोक्यावरती पडली, तिचा अख्खा डोळा सुजला. 3 दिवस गॅप घेतली, मग काहीतरी आमचे शॉर्ट्स काढतोय, काहीतरी वेगवेगळं करतोय. पाय मोडून दाखवला तिने नंतर. सगळं आजारी पडून दाखवलं पोरांनी. त्यामुळे एकंदर खूप मजा केली. बोल सुखी. बोलू दे ना. जसं मृण्मयीताई म्हणाल तसं माझाही मामा पुण्यातच राहत होता, पण मामाच्या गावाला जाऊच्या शूटिंगच्या वेळेस खरंच खूप मजा आली. आणि जसं यांनी आत्ता प्लॅन केला की आम्हाला त्रास द्यायचा, तसं अजून ह्यांना आमचा प्लॅन माहीत नाही आहे. सो म्हणून ते आत्ता असे वागतायत. पण तरी शूटिंगच्या दरम्यान खरंच खूप मजा आली. या दोघांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. जिथे आम्ही चुकत होतो तिकडे पाठ करून आलाय का तू? नाही लिहून नाही. आज पार्टी मिळणार तुला, एवढं चांगलं बोललं तर ऍटलीस्ट प्रमोशनला तरी नीट बोलावं असं माझ्या विचारात आलं तुझ्याबद्दल. खरंच खूप मजा आली शूटिंगच्या वेळेस. आणि आम्ही जिथे खरंच चुकत होतो त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आणि जिथे ते चुकत होते तेव्हा आम्ही आमच्याकडून काही चुका झालेल्या नाहीये. सो एकंदरीत अभिजित आणि मृण्मयी यांनी तरी त्यांच्या मामाच्या गावाला जाताना खूप धमाल केली आहे. आणि अशीच धमाल तुम्हाला सुद्धा लवकरच अनुभवायला मिळणार आहे त्यांच्या मामाच्या गावाला जाऊया या सिनेमातून. मित्रांनो, आजच्या भागात तरी एवढंच, कारण आपल्याकडे वेळ एवढाच आहे आणि मला आता चहा घ्यायचा आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात इथेच याच वेळी. तोपर्यंत मायबोली पहा आणि मस्त रहा.